आपल्या सहकारी या मुदत संपात सहभागी होते, कृपया त्यांना विनंती करतो। सर, किती दिवसापासून संप आहे, संपाचं कारण काय आणि किती कर्मचारी सोलापूर जिल्ह्याचे संपात सहभागी आहेत? राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा हा 4था दिवस आहे। आम्हाला वाटलं होतं की 1-2 दिवसाच्या संपामध्ये सरकार बोलेल। आम्ही ज्या मागण्या करतोय त्या सरकारने मंजूर केलेल्या मागण्या। त्यामध्ये पहिली आमची मुख्य मागणी आहे की आम्हाला जुन्या पेन्शनच्या योजनेप्रमाणे आम्हाला सुधारित पेन्शन योजना सरकारने जी जाहीर केली ती मंजूर करण्यामध्ये 3 वर्षाचा विलंब झालाय। अजूनही त्याची अंमलबजावणी होत नाहीये। 1/11/2005 नंतर जे लोक रिटायर झाले त्या लोकांना एकही रुपयाचं पेन्शन मिळत नाही। त्या लोकांना हलाखीचं जीवन जगावं लागतं। जे नव्याने लागलेले NPS मधले कर्मचारी आहेत तो जर का रिटायर झाला तर त्याचं काय? आणि सरकारने त्यावेळेला आम्हाला 3 वर्षापूर्वी सांगितलं की तुम्हाला आम्ही सामाजिक आणि आर्थिक हित सुरक्षा देणारी जुन्या पेन्शनच्या धर्तीवरती आम्ही तुम्हाला पेन्शन लागू करू। दुसरी आमची मागणी की राज्यामध्ये जे 4.5 लाख पदं रिक्त आहेत ती रिक्त पदं भरली पाहिजे। रिक्त पदामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती ताण येतोय आणि राज्यामध्ये बेरोजगारांची एवढी फौज असताना त्या बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही आमची एक सामाजिक भावना त्या पाठीमाग आहे। बाकीचे आमच्या अनेक 17 मागण्या आहेत। त्या मागण्या संदर्भात सरकारकडे नेहमी चर्चा होते परंतु निर्णय होत नाही। आज 4थ्या दिवशी आम्हाला संप करावा लागतं हेच आमचं दुर्दैव आहे। कारण आम्ही या राज्यातल्या शेतकरी आणि कामगारांची पोरं आहोत, शेतमजुरांची पोरं आहोत। आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही आहे। आम्हाला जर का भविष्यामध्ये आमची आर्थिक हित जोपासणारी जर का पेन्शन योजना सरकार लागू करत नसेल तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही। जिल्ह्यातील किती कर्मचारी या संपात आज वर्ग 3 आणि वर्ग 4 चे 100% कर्मचारी संपावरती आहेत। राजपत्रित अधिकाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिलेला आहे। सगळ्या कार्यालयातील कामकाज ठप्प आहे। नागरिकांना त्रास होतोय याची आम्हाला जाणीव आहे म्हणून सरकारला आम्ही अपील करतोय। माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवावं, चर्चा करावी आणि आमचा प्रश्न सोडवावा। अशोक इंदापुरे, शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती निमंत्रण। कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आता वाईट वाटतंय की 7 दिवसाचा संप माणिक साहेबांनी देखील एकही मागणी मागण्यात आली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।